भारतीय रेल्वे अंतर्गत 9,000 पदांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये टेक्निशियन पदांसाठी या जागा भरल्या जाणार आहे. यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया काय असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. टेक्निशियन पदासाठी ही भरती होणार आहे आणि एकूण पदसंख्या असणार आहे यामध्ये 9,000 जागा. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI. यासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 30 वर्ष. SC ST साठी 5 वर्ष इथे सूट असणार आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट राहणार आहे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत. परीक्षा शुल्क असणार आहे जनरल आणि OBC साठी 500 रुपये, SC ST व महिलांसाठी 250 रुपये परीक्षा फीस असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख अजून उपलब्ध झालेली नाही आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीखही अजून दिलेली नाही आहे. यासाठी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये तुमची कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे तर यासाठी पासपोर्ट साईज फोटो, काळ्या शाईचा पेन वापरावा सहीसाठी, ईमेल ID, मोबाईल नंबर, जातीचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर, 10वी आणि 12वी प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पदवी डिप्लोमा प्रमाणपत्र, अपंग असेल तर त्यासाठी अपंग प्रमाणपत्र, नावात बदल असेल तर त्याचा पुरावा, अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र. ही कागदपत्रे तुम्हाला अर्ज सादर करताना त्यासोबत जोडायची आहे. अशाच नोकरीविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील. थँक्यू.